Hello, this is the My Artifact episode number 992. आजची तारीख आहे 25 नोव्हेंबर 2017. आता वाजले रात्रीचे 7 वाजले. 7 वाजता आर्टिफॅक्ट एपिसोड करून राहिलाय. वाय आय डोंट नो डूड. मला असं वाटलं की थोडंसं आपल्या मनातलं बोलावं. लेट्स बिगिन. आणि सर्वात मोठा फॅक्टर हा आहे का मी जेवलो आहे या आणि काफी टाईटली जेवलो आहे. सो मला थोडंसं फिरायचं होतं. नीड अ ब्रीथ एअर. सो दॅट्स वाय मी टेरेसवर आहे, फिरून राहिलो आहे. आणि इथे मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करते. कारण नाही का, जेव्हा पोट भरून राहते ना, तेव्हा नाही का मला ताजी हवा आणि थोडंसं बोलूशी आपण वाटते. कारण कसं की मी पण एक प्रकारे थोडंसं फ्रेश होतो. सो आज काय बोलायचं, आज या सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर की आज आपल्या आर्टिफॅक्ट एपिसोडचा 992वा एपिसोड आहे. 992 एपिसोड म्हणजे करीब 3 वर्ष. 3 वर्ष अगोदर म्हणजे 2015 फरवरीमध्ये मी सुरुवात केली होती आर्टिफॅक्ट एपिसोडची. 11 फरवरी 2015ला मी माझ्या लाईफमध्ये एक खूपच चांगली गोष्ट केली म्हणजे त्या दिवशी असं काही खास वगैरे झालं नाही, बट तिथून सुरुवात झाली. कधी कधी सुरुवात आपल्याला वाटते का काहीच नाही, म्हणजे आपण सुरुवात 1 पासून करतो. 1, 2, 3 1ची व्हॅल्यू काहीच नाही. बट जसं जसं आपण समोर जातो ना, तशी तशी ती संख्या वाढत जाते. 2, 3, 4. जेव्हा आपण 992 पर्यंत पोहोचतो ना, तेव्हा आपण विचार करतो का आपण 1 पासून सुरुवात केली तर आज आपण इथपर्यंत आहे. जरी त्या दिवसाला काही झालं नसन तरी त्या दिवशी 1 झाला होता, म्हणजे कुठून तरी आपण सुरुवात केली होती. आय नो कंडिशन रफ होती, मला बोलायचं वाटत नव्हतं. म्हणजे कसं आहे की तेव्हा मी आर्टिफॅक्ट एपिसोड याच्यासाठी रेकॉर्ड करून राहिलो होतो की जस्ट मला काही ना काहीतरी करायचं आहे, कुठून तरी सुरुवात करायची आहे बस. त्यामुळे मी हे असं केलं. आपल्या लाईफला काही ना काहीतरी एक नवीन धारणा किंवा नवीन वे देण्याचा मी प्रयत्न करून राहिलो. त्याच्यामध्ये काही असं काही खास नाही. कसं आहे की कुठपर्यंत पोहोचण्यासाठी नाही का कुठून तरी निघाला पाहिजे. हा एक फॅक्टर समजते ना, कारण हा एक असा फॅक्टर आहे जो अंडरस्टँड व्हायला पाहिजे. तुम्ही तिथे पोहोचूच शकत नाही जोपर्यंत तुम्ही कुठून निघूच शकणार नाही. कारण कसं आहे की कोणत्या गोष्टीला, टार्गेट्सला अचीव करण्यासाठी नाही का आपलं फुल 100% पाहिजे. असं नाही का आपलं चलो आता बस हे नाही तर मग आपण थोडंसं असं इकडे आपण काही ना काहीतरी बॅकअप म्हणून. म्हणजे पहिले पण मी हाच विचार करत होतो आणि आताही मी हाच विचार करतो का थोडा बहुत बॅकअप असला पाहिजे. That's why I'm getting so much backup around it.
तू काय म्हणून राहिला म्हणजे की कुठे कुठे पोहोचण्यासाठी आपल्याला बॅकअपची गरज लागते. म्हणजे बॅकअपची गरज नाही पाहिजे. सो व्हाय आर यू डुईंग धिस? या माझं म्हणण्याचा उद्देश हा आहे ॲक्च्युली असा आहे की जाऊ दे यार, हा फॅक्टर थोडासा आपण थोडं नंतर बोलू. पहिले आपण आर्टिफॅक्ट एपिसोडबद्दल बोलू. या 11 फरवरी 2015ला सुरुवात केली होती. ॲक्च्युली याची आयडिया कुठून आली तुझ्यामध्ये? म्हणजे तुला असं का वाटलं का आपण अशा प्रकारचं काही ना काही एपिसोड बनवायचा? 2010 किंवा 9मध्ये किंवा नाही 10 किंवा आय डोंट नो लास्ट टाईम मी किंवा म्हणजे लास्ट टाईम नाही, मी एक मूवी बघितला होता अवतार. जेम्स कॅमरूनचा एक मूवी आहे अवतार. तर या फिल्ममध्ये काय असते की एक सायंटिस्टची क्रू असतात, ते दुसऱ्या प्लॅनेटवर जातात आणि तिथे आपलं एक्झिस्टन्स क्रिएट करण्यासाठी ते लोक त्या प्लॅनेटवर आपले वसाहती स्थापन करण्याचा प्रयत्न करतात. तर जेव्हा ते लोक म्हणजे ह्युमन तिथे त्या प्लॅनेटवर जातात, त्या पॅन्डोरा प्लॅनेटवर, तिथे एक प्रॉब्लेम आहे की नाही का, तिथे भुलण्याची बिमारी खूप आहे. भुलण्याची म्हणजे काय आहे की तिथे नाही का प्रत्येक पर्सनला प्रत्येक दिवशी आपण का करतो याचा कॅटलॉग एक व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड करावा लागतो. या म्हणजे आज दिवसभर का झालं, का नाही झालं, मी ते काम कशाप्रमाणे केलं वगैरे वगैरे, मनातल्या ज्या साऱ्या गोष्टी आहे ना ते यामध्ये पूर्ण या रेकॉर्डिंगमध्ये पूर्ण सांगावं लागते. या आता हे गोष्ट माझ्या एकदम डोक्यात एकदम ट्रिगर झाली. झाला हे काही ना काहीतरी अमेझिंग आहे. समजा जर आपण याला रियालिटीमध्ये समजा जर करतो म्हणलं तर इट वॉज रिअली गुड. या आर्टिफॅक्ट एपिसोड सुरू करायच्या अगोदर नाही का मी काफी शाय होत होतो. या म्हणजे कसं आहे की हे आपण कसं काय बोलू, या म्हणजे आपल्या मनातल्या गोष्टी एक अशा रेकॉर्डरमध्ये बोलू. इट जस्ट रिअली स्टुपिड. म्हणजे म्हणजे स्टार्टिंगला तर इतकं स्टुपिड वाटायचं की बहुतच जास्त. म्हणजे कसं आहे की स्वतःचा आवाज आहे कसा, इट जस्ट रिअली अनऑकवर्ड थिंग, म्हणजे रिअली ऑकवर्ड थिंग वाटायचं यार की झालं का होत आहे, इट जस्ट सो मच स्टुपिड. तर तेव्हा नाही का मी फक्त रेकॉर्ड करतो, ऐकत तर बिलकुलच नाही. बिलकुलच नाही, फक्त रेकॉर्ड करतो आणि कम्प्युटरमध्ये कुठेतरी सेव्ह करून ठेवत होतो माय आर्टिफॅक्ट एपिसोड. आणि कोणी ऐकले नाही पाहिजे म्हणून त्याला खूप प्रायव्हसीमध्ये टाकून ठेवत होतो, म्हणजे कुणाला दिसली नाही पाहिजे. कारण माझ्या मनातलं म्हणजे मी असं म्हणजे कसं आहे की माझ्या मनातल्या गोष्टी अशाप्रमाणे कसं काय सांगू यार. आणि हे सांगण्यामध्येच नाही का मला काफी ऑकवर्ड वाटत होतं. सो मच की साला कसं काय सांगू यार, इट जस्ट रिअली स्टुपिड थिंग. या बट जेव्हा मी त्याला सुरुवात केलं तेव्हा नाही का हळूहळू परिवर्तन होत गेलं. असं नाही का आपण पहिल्या दिवशी आर्टिफॅक्ट एपिसोड सुरुवात केला आणि सगळं काही भेटलं. पण जसा मी आर्टिफॅक्ट एपिसोड सुरू केला ना की मला असं वाटलं की मला ज्या गोष्टी पाहिजे ना त्या फटसे भेटून जाईल. या रप से रप. व्हाय? कारण मला असं वाटत होतं की नाही का या साऱ्या गोष्टी नाही का एकदम लवकरात लवकर भेटून जातात. असे नाही का तुम्ही बस याच्यामध्ये मेहनत नाही असं नाही, जस्ट मेक आर्टिफॅक्ट एपिसोड अँड गेट युअर थिंग जस्ट लाईक दॅट. या माझ्यामध्ये नाही का काफी इम्प्रूव्हमेंट आलं असं मला म्हणता येईल. या कारण ज्याप्रमाणे विचार करत होतो त्यावेळेस आय क्लिअरली मी नाही का स्वतःमध्ये डिफरन्स काढू शकतो या. कारण नाही का त्यावेळेस नाही का मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये का बोललो हे माझ्या आत्ताही लक्षात आहे. या सो बेसिकली आय नो की मी त्यावेळेस काय विचार करत होतो. या
आणि तेच विचार आणि आताच्या विचारामध्ये नाही का इतकं डिफरन्स आहे की बहुत जास्त. ओके, कोणता कोणता विचार करत होता आणि काय काय डिफरन्स. ओके, फर्स्ट ऑफ ऑल मला कसं माझे टार्गेट सेम होते तेव्हाही आणि आत्ताही, एक फिल्म मेकर व्हायचं. बट नाही का एक फिल्म मेकर व्हाण्याची एक प्रक्रिया आहे का, आपण कसं व्हायचं या सगळ्या गोष्टी. तर मी नाही का असं करत होतो की माझा असा प्लॅन होता की माझा डिप्लोमा झाला नव्हता त्यावेळेस. मी सेकंड इयरला डी सी होतो. त्यावेळेस मी सेकंड इयरला डी सी होतो. सेकंड इयर नाही रे, फायनल इयरला डी सी होता. फायनल इयरला 2 इयर टू डी सी होता ह्या जो फायनल इयरच्या पहिल्या वर्षी जो डी सी आहे त्या वर्षी सुरुवात केलं होतं. हां, सो तेव्हा नाही का मला असं वाटायचं की डिप्लोमा नाही का आपण इथे सोडून देऊ आणि आपण फिल्म मेकिंगकडे वळू. आपण सरळ मुंबईला चाललो जाऊ, वडिलांकडून 20,000 रुपये घेऊ आणि कसंही आपण सर्वाय करू आणि काही करू. हे तर पहिली एक. दुसरं कशी एक गोष्ट होती की हे जस्ट रिअली स्टुपिड थिंग. कारण मी समजा जर आता विचार करतो, मला आता आपण नाही का जसं जसं वय होत गेलं ना तसं जसं आपल्याला कळते की कुठे प्रॉब्लेम्स आहे आणि आपण कशा पद्धतीने या साऱ्या गोष्टी असं करत होतो पागलासारखं. ओके, अजून कसं आहे की मी ज्या पद्धतीने नाही का लोकांना बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो काफी डिफरंट्स होता. म्हणजे हो, मिनिट. असं कसं 7 वाजता नाही का ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड करणं म्हणजे नाही का इतकं डिस्टर्बिंग आहे का बहुत जास्त. कुठे डीजेचा आवाज सुरू आहे, तो कुठे विहाराचा आवाज सुरू आहे, ह्याच्यामध्ये मी नाही का फोकस नाही आहोत. राईट नाव वी आर फोकसिंग ॲट 3 years अगो वॉट वी आर थिंकिंग अबाउट. तरी मी ट्राय करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेस नाही का मी नाही का स्वतःला खूप जास्त ग्रेट समजत होतो. म्हणजे मी आर्टिफॅक्ट एपिसोड करतो ना, दॅट मेक्स मी रिअली ग्रेट. कारण असं कोणीच करत नाही आणि असं मी करून राहिलो आहे. स्टार्टिंगच्या 2-3 महिन्यामध्ये नाही का जे जेव्हा स्टार्टिंग तेव्हा नाही का बस मी हाच विचार करत होतो मी खूप जास्त ग्रेट आहे. असं सांगत नव्हतो आणि असं दाखवण्याचा प्रयत्न पण नाही करत होतो. बट मनातल्या मनात असं म्हणत होतो की भाई आय एम डुईंग आर्टिफॅक्ट एपिसोड. कसं मी डॅस्पिरेटली नाही का सांगण्याचा प्रयत्न करून राहिलो होतो कसं लोकांना का मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो, बट सांगत नव्हतो. युजली नाही का बहुत कमी जणांना माहीत आहे का मी आर्टिफॅक्ट एपिसोड करत आहे. बहुत कमी म्हणजे थोडं बहुत लोकांना माहीत आहे जे बहुत क्लोज आहे. जस्ट लाईक बहिणीला आहे, सोनल माझी बहीण, तिला माहीत आहे कारण आम्ही तेव्हा सेम कम्प्युटर वापरत होतो. ऑब्वियसली बहीण भाऊ असल्यामुळे नाही का ते डेटा सेव्ह करायची ती म्हणायची काय आहे. सो तेव्हा आणि विशाला माहीत आहे एक वेळा आम्ही आर्टिफॅक्ट एपिसोड सोबत केला होता, खापरखेडामध्ये होतो तेव्हा ना. अजून किंचित बादलला पण माहीत आहे शाळेत तसं 3 जणांना तर माहीत आहे हलकंसं. बाकीच्यांना पण असं कुंचून माहीत असेल म्हणजे हलकासा आयडिया, बट दे डोंट इवन नो. सो
हे या सगळ्यांना लोकांना माहीत आहे. तर या लोकांमध्ये तुझी जे प्रतिमा आहे, जे इमेज आहे, ते खूप जास्त ग्रेट आहे का? हे तुझी जी प्रतिमा आहे ते खूप जास्त ग्रेट आहे का आता? नाही, असं काही खास नाही. द्या. कसं आहे, आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करणं आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करणं आणि ॲक्च्युली डेस्टिनीला अचीव करणं खूप मोठा डिफरन्स आहे राव. बहुत जास्त डिफरन्स. आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये आपण स्वतःला बिल्डअप करतो. डेस्टिनी अचीव करणं म्हणजे आपण ह्या साऱ्या गोष्टी सहन केल्यानंतर जे प्राईज भेटते त्याला म्हणतो डेस्टिनी. हां, तर मला अजून एक विचार, हे आर्टिफॅक्ट हा शब्द कुठून आला? असं काही हे नाही की आपणच या साऱ्या गोष्टी सगळ्या बनवल्या. या साऱ्या गोष्टी नाही का एक प्रकार इन्स्पायर ठरल्या माझ्यासाठी आणि त्यामुळे मी त्या गोष्टी करून राहिलो आहे. जस्ट लाईक ते अवतारमध्ये त्या गोष्टी म्हणजे ते रेकॉर्ड करत होते लोक, त्यामुळे मला असं वाटत होतं की मला पण माझ्या लाईफला अशाप्रमाणे काही ना काहीतरी असं रेकॉर्डिंग करायला पाहिजे. सो आय एम जस्ट डुईंग इट. बट हे नाव पण आलं एक अवतार कार्टून सिरीजमधून. या अवतार कार्टून सिरीज, अवतार अँग. ह्याच्यामध्ये नाही का मला एक शब्द माहीत पडला. एक राजाचा जो क्राऊन असते तो इतका महत्त्व काय असते, त्या राजाच्या क्राऊनचं महत्त्व इतकं जास्त काय असते, व्हाय. म्हणजे एक राजाच काऊन तो पहनू शकतो, अदर दुसरे लोक का नाही घालू शकत. व्हाय कारण ह्याचं हे आहे का ते एक आर्टिफॅक्ट आहे. या आर्टिफॅक्टमध्येच, या शब्दामध्येच नाही का एक प्रकारे दर्शवलं जाते का हे एक युनिक आहे. हे सगळ्यांपाशी नसते. आर्टिफॅक्ट म्हणजे एक युनिक आहे आणि ते एक स्पेसिफिक पर्सनचंच आहे, जस्ट लाईक राजाचंच, दुसऱ्याचं नाही आहे ते. आणि तेव्हाच तो शब्द बॉर्न झाला आर्टिफॅक्ट. ॲक्च्युली याचं हिंदी किंवा मराठी ट्रान्सलेशनमध्ये म्हणता येईल का संपत्ती किंवा प्रॉपर्टी. बट युजली प्रॉपर्टीमध्येच म्हणतो, बट आर्टिफॅक्ट असं नाही म्हणत. म्हणजे मला माझा आर्टिफॅक्ट विकायचा आहे असं नाही. या संपत्तीमध्ये कसं धन दौलत, पैसा, गहने, जमीन, जायदाद या साऱ्या गोष्टी आहे. तर या साऱ्या गोष्टीला एक इंग्लिश वर्ड प्रॉपर्टी असं म्हणतो. बट याला दुसराच पण अजून एक शब्द आहे, तो आहे आर्टिफॅक्ट. सो मला वाटलं का हा युनिक आहे, त्यामुळे आपण हे आर्टिफॅक्ट असं नाव द्या. ओके, हे आयडिया कुठून हे बॉर्न तर झाली, ओके. बट याची सुरुवात कशी काय केली तू? 2014मध्ये माझं रेझोल्युशन होतं की 1 जानेवारी 2015 आपण नाही का आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचे. म्हणजे आपल्या मनातलं जे काही आहे ते सांगायचं. बट 1 जानेवारीपासून ते झालंच नाही राव. कारण कसं की एकदम मनात आलं, म्हणजे कसं आर्टिफॅक्ट एपिसोड करण्यासाठी नाही का एक किक स्टार्ट नव्हता. म्हणजे कसं आपण स्वतःतल्या मनाचं केव्हा बोलतो यार, कधीच नाही ना. व्हाय आपण स्वतःसोबतच बोलून राहिलो. इट जस्ट काइंड ऑफ रिअरली स्टुपिड फॉर आपल्यासाठीच. त्याला का बोलून राहिलो ने फालतू मोबाईल समोर रेकॉर्डर ठेवून काही चिवटबा करून राहिलो. इट जस्ट लाईक दॅट. आता मला काही वाटत नाही, बट तेव्हा इतकं जास्त वाटत होतं की बहुतच जास्त का इट जस्ट रिअली स्टुपिड. तर हे स्टुपिड फॅक्ट आहे म्हणून नाही का मी सुरुवातच नाही केली. एक प्रकारे किक स्टार्ट भेटलाच नाही जोपर्यंत मला त्या आर्टिफॅक्ट एपिसोडची गरज वाटली नाही. गरज मला जेव्हा वाटली तो दिवस वेगळाच होता.
मी 11 फरवरीला, म्हणजे ही डेट माझ्या डोक्यामध्ये का एकदम लक्षात आहे, व्हाय 11 फरवरी 2015 ही डेट माझ्या डोक्यामध्ये इतकी लक्षात का आहे. मी सांगतो याचं रिझन. सांगू का झालं होतं. आता जानेवारी महिना गेला, मला तोपर्यंत त्याची काही गरज वगैरे वाटली नाही. फरवरी महिन्यामध्ये नाही का 9 तारखेला आमचा टूर निघाला होता चिखलदऱ्याला. 2015 9 फरवरी 9 तारखेला. तेव्हा कोणता रविवार होता. तर आम्ही सकाळी उठलो. मी काफी जास्त एक्सायटेड होतो टूरवर जाण्यासाठी. मी, पिंटी, सुबोध, विशाल, वनमॅन, वैभव, राहुल, विकी भाऊ, श्रुतिका, तेजू, बादल, हे सगळेजण मिळून आम्ही गाडी केली होती आणि आम्ही निघालो टूरवर. आणि खूप मजा करून आलो. इट जस्ट सो मच अमेझिंग टाईम. आणि तो बहुतच अमेझिंग टाईम होता. या मधात गाडी पंक्चर झाली, लॉट्स ऑफ थिंग्स झाल्या. या तर कसं आहे की 9 तारखेला आम्ही गेलो, टूर केला. 9 तारखेला संध्याकाळी वापस आलो. संध्याकाळी म्हणजे रात्री 9 तारखेला सकाळी गेलो आणि 10 तारखेला बिलकुल रात्री 2 किंवा 2:30 वाजता आम्ही वर्धेला आलो. तेव्हा काय झालं, युजल नाही का त्या टूरमध्ये नाही का कोणापाशी मोबाईल फोन नव्हता. युजली होता बट इतकी जास्त क्लिअरली कोणाची कॅमेरावाला फोन नव्हता. माझ्यापाशी नाही का एक चांगला HD कॅमेरावाला फोन होता, मोटो G2. या रिसेंटलीच घेतला होता. सप्टेंबर 2014मध्येच मी घेतला होता. 14 सप्टेंबर 2014ला मी तो फोन घेतला होता, मोटो G2. म्हणजे तो आला होता तेव्हा पॅकेज थ्रू. आणि तोही फोन मी कसा घेतला होता डूड, वडिलांना न विचारता त्यांचे ATM मधून पैसे काढले 13,000 रुपये, फ्लिपकार्टवरून मागवला आणि घेतला. काही विचार नाही केला. वडिलांनी मला खूप झापलं तेव्हा, बहुत जास्त. बट थोडीशी मग त्यांचा राग शांत झाला आणि मग तो फोन माझा झाला. सो तो फोन ओके, तर तो फोन माझ्यापाशी होता. या आणि कसं आहे की तेव्हा नाही का त्या टूरमध्ये नाही का कोणापाशी इतके जास्त चांगले फोन नव्हते. माझ्यापाशी होता चांगला फोन. सो मीच नाही का फोटो काढत होतो. या आता या फोनमध्ये नाही का प्रॉब्लेम अशी होती का, समज जर नाही का तू असं कॅमेरा 10 ओपन करशील ना, तर हा फोन होऊन जाईल गरम बहुत जास्त, आणि तोही लवकरात लवकर. आणि कंटिन्यू जर कॅमेरा सुरू ठेवला ना, तर कसं का तो कमी जास्त गरम होय आणि हँग पण कमी होय. या कारण नाही का मोबाईलची क्वालिटी तेव्हाच कळते जेव्हा नाही का आपण कॅमेराला जेव्हा 10 सुरू करून बंद करतो आणि वगैरे वगैरे, तेव्हाच कॅमेराची क्वालिटी. आय नो तेव्हा तो मोटो G2 वन ऑफ दी बेस्ट फोन होता. बट कॅमेराच्या बाबतीमध्ये थोडासा ढिलाच होता. या आणि कसं आहे की 10 फोटो काढण्यापेक्षा याच्यामध्ये एक फीचर आहे ना की व्हिडिओमध्येच फोटो काढले जाते. सो मी तेच करून राहिलो. मोमेंट मिस नाही झाले पाहिजे म्हणून मी कंटिन्युअस नाही का व्हिडिओ सुरू आणि व्हिडिओमध्ये फोटो काढणं सुरू. खचा. या आता याच्यामुळे प्रॉब्लेम काय होते की जेव्हा नाही का व्हिडिओग्राफीमध्ये जेव्हा तुम्ही फोटो काढतो तेव्हा व्हाईट बॅलन्स ऑफ राहतो. व्हाईट बॅलन्स म्हणजे फोकस करण्याची जी एक क्षमता असते ना, ते व्हिडिओग्राफीमध्ये इतकी फास्टली होत नसते. ते रफली फोकस करते, म्हणजे लवकरात लवकर. जस्ट लाईक एक फोटोमध्ये करीब 150 किंवा 200 फ्रेम्स प्रति सेकंडचं कॉम्बिनेशन थ्रू फोकस करतो. व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये नाही का तो 25 फ्रेम पर सेकंडच्या याने रेकॉर्ड करतो. आणि त्या 25 फ्रेम पर सेकंडमध्ये
ज्या फ्रेमला तुम्ही टच करजान ती फ्रेम ॲज अ फोटो म्हणून तुमच्या ड्राईव्हमध्ये सेव्ह होऊन जाते. आणि व्हिडिओ तर ऑलरेडी सेव्ह तर सुरूच आहे, रेकॉर्डिंग तर सुरूच आहे. त्या टूरमध्ये नाही का मी हेच केलं, फोटो काढले रेकॉर्ड केले, फोटो काढले. तेव्हा मला माहीत न पडलं की साला, कारण हे छोट्या स्क्रीनवर तर खूप चांगले दिसते, बट नाही का मोठ्या स्क्रीनवर नाही का म्हणजे डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर बघतो ना तेव्हा ते फाटले जाते. या पूर्ण फोटोची पूर्ण अंबाई होऊन जाते, पूर्ण बहुत खराब होऊन जाते. तेव्हा मला काही माहीत नव्हतं, बस फोटो काढून राहिलो. हां, तर 9 तारखेला टूर झाला. 10 तारखेला नाही का मी सगळे फोटो जमा केले विशालकडे. या 10 तारखेला माझं कॉलेज पण होतं. आणि कसं आहे की त्यावेळेस असं काही सिच्युएशन झालं की बहुतच जास्त खराब. या तर कसं आहे की मी 14 तारखेला म्हणजे सॉरी 10 तारखेला आलो सकाळीच आणि फोटो देऊन टाकले सगळ्यांना. विशालच्या कम्प्युटरमध्ये सगळे फोटो देऊन टाकले, सगळे व्हिडिओ फोटो वगैरे देऊन टाकले. आणि मी मग थोडंसं कॉलेजचं काम करायसाठी वगैरे कॉलेजमध्ये गेलो होतो, एक्झाम फॉर्म वगैरे भरण्यासाठी. मग काय झालं की मग मला पण फोटो पाहायचे होते, सो मी पण जातो म्हणलं. बट कसं आहे की यांनी अगोदरच फोटो पाहिले होते. विशाल, वैभव वगैरे हे लोक दुपारी वगैरे आले होते फोटो पाहासाठी. त्यांनी फोटो बघितले. मी तेव्हा कॉलेजमध्ये होतो. तर तेव्हा नाही का त्यांना फोटो बहुत जास्त बेकार दिसले. या म्हणजे त्यांची क्लिअरिटी नव्हती, कुठे तर चेहरे पण चांगले नव्हते. म्हणजे तो मोमेंट मिस करण्याच्या नादामध्ये मी ज्याप्रमाणे व्हिडिओग्राफीमध्ये फोटो काढण्याचा प्रयत्न करून राहिलो होतो, तो मोमेंट इतका खराब कॅप्चर झाला नाही की बहुतच खराब. या फोटो इतके खराब वगैरे इट्स टू मच, कम्प्लिटली बहुतच बेकार. या म्हणजे इतका चांगला फोन होऊन सुद्धा मी फोटो इतके जास्त बेकार काढले, बहुतच जास्त. आणि सगळेच जण नाराज झाले. पूर्व जेवढे पण होते ना तेव्हा सगळेच जण का माझ्यावर नाराज झाले. का फोटो काढले म्हणे, यार का पागलासारखे फोटो काढले म्हणे, चिवत्या करून टाकला म्हणे तू म्हणे, चला एवढ्या दूर गेलो म्हणे चांगला फोटो काढायसाठी आणि असे बकवास फोटो काढून टाकले म्हणे, काही समजते का नाही वगैरे. जेव्हा मी संध्याकाळी गेलो तेव्हा मला सगळं असं ऐकायला लागलं राव की का फोटो काढले वगैरे, चिवत्यासारखे फोटो काढले वगैरे, काही समजत नाही काही नाही. बस तर तेव्हा मी काही बोललो नाही. या म्हणजे गलती माझ्यामुळे झाली. म्हणजे तेव्हा मला कळलं की साला ही गलती माझ्यामुळे झाली आणि मी ते ॲक्सेप्ट केली. या आणि जे ती लोक बोलून राहिले ना, ओके ठीक आहे म्हणले यार, यस. जेव्हा नाही का माझ्यापासून जेव्हा काही गलती होते ना तेव्हा मी फटसे शिकून जातो आणि ती गलती नाही झाली पाहिजे म्हणून स्वतःला प्रिकॉशन देतो. या बट सोबत अशा पण काही गोष्टी करतो जेणेकरून नाही का माझं स्वतःचं नाही का जे अशा प्रकारचं बोलणं म्हणजे मी ऐकू नाही शकू. म्हणजे कसं मला असं बोललेलं मला आवडत नाही डूड. या म्हणजे नाही का हा बंदा माझ्यासोबत असा बोलून राहिला आहे ना, ओके डूड तू बंदा माझ्यापासून दूर राहा म्हणजे थोडासा दूरच राहा. मी तुझ्यापासून थोडासा दूर राहीन, कीप इट डिस्टन्स डूड. या सो तेव्हा पण असंच झालं की म्हणजे त्याच दिवशी सगळ्याच दिवशी म्हणजे त्याच 10 तारखेला नाही का असं झालं की बहुत ही भयानक. या सॉरी मी 10 तारखेला जमा केले आणि 11 तारखेला मला असं ऐकायला लागलं की फोटो वगैरे का काढले तुम्ही असे बकवास टाईप, काइंड ऑफ लाईक दॅट. तर तेव्हा माझं मूड काफी पिस्ड ऑफ होतं, बहुतच जास्त खराब होतं. यार साला का म्हणजे मी गलती केली आणि सगळ्या फोटोची पूर्ण अम्मा एक करून टाकली. बहुत वाईट वाटलं राव तेव्हा. आय जस्ट फील रिअली बॅड. आणि मग जेव्हा घरी आलो तेव्हा घरी माहीत पडलं होतं की बाबू तू टूरवर गेला होता आणि वडिलांच्या ATM मधून तू पैसे काढले होते 1000 रुपये. तर तेव्हा पण शिवा खा लागला की तू पैसे काढले, आत्ताच तू मोबाईलसाठी पैसे काढले, तू आता पुन्हा पैसे काढले ATM मधून. वडील आले आणि खूप शिवा देऊ लागले. आई आली, खूप शिवा देऊ लागली. शिवाच्या नादामध्ये तिने माझा करिअर रिलेटेड प्रॉब्लेम काढले की बाबू तू कधी डिप्लोमा होऊच शकत नाही, तुझं काही होऊ शकत नाही, फ्युचरमध्ये असं डार्क आहे वगैरे.
स्टफ लाईक दॅट. म्हणजे कसं आहे की एक तर नाही का तेल गरम होतं आणि त्याच्यामध्ये पुन्हा आग वाढवलेलं. तर मी जास्त तपलो पण मी एलॉबरेट नाही केलं फटचं या, कारण गलती माझीच होती. वडिलांच्या ATM मधून पैसे मीच काढले होते, टूरवर मीच गेलो होतो, मोबाईल मीच घेतला होता, मोबाईल थ्रू फोटो पण मीच काढले होते आणि इतके बकवास फोटो निघाले का बहुतच जास्त. तर त्या दिवशी मी बहुत जास्त सॅड फील करून राहिलो होतो. आणि तेव्हा नाही का मला डॅस्पिरेटली नाही का कोणासोबत तरी बोलायचं होतं का माझ्या मनातला भार हलका करायचं होतं ह्यावेळेस बहुत जास्त, कारण इट जस्ट रिअली फील रिअली रिअली बॅड, सो मच बॅड. तर मग काय झालं की मी इथे टेरेसवर आलो. आता हे 2 मजली आहे घर, तेव्हा 1च मजली होतं. वरती असा टावरवर आलो, मोबाईल सुरू केला आणि एक सुरुवात केली. तेव्हाच असं वाटलं की, पण तेव्हा मी नाही का सांगितलं ना साऱ्या गोष्टी का असं असं झालं माझ्यासोबत किंवा अशा बॅड परिस्थितीमध्ये. म्हणजे मी सरळ एकदम माझं मन हलकं नाही केलं, कारण तेव्हा पण मी पण खूप जास्त शाय होऊन राहिलो होतं की एक एक मोबाईलसमोर आपण काय ह्या साऱ्या गोष्टी करावं. तेव्हा इट जस्ट लाईक रिअली स्टुपिड फॉर मी. बट असं वाटत होतं की चला कुठेतरी थोडंसं मन हलकं करावं बस. बट तेव्हा मी मन हलकं नाही केलं का, बस असं काहीतरी बोलायचं आहे म्हणून फक्त काय असं सांगितलं, एक सुरुवात केली. सुरुवात माहिती ना, सुरुवात कशापासूनच होत नसते, फक्त म्हणण्यासाठी सुरुवात असते. सो इट जस्ट लाईक दॅट. ह्या दिवशी का झालं हेच सांगितलं आणि बंद करून टाकलं. हार्डली 3-3.5 मिनटाचा तो व्हिडिओ बनला आणि बंद करून टाकलं या. आणि तिथून सुरुवात झाली आर्टिफॅक्ट एपिसोडची. सो काय का कधी नाही का तुमच्या लाईफमध्ये नाही का कधी खूप वाईट होते, खूप बेकार गोष्टी होते राव. बट या बेकार गोष्टीमधून नाही काय आपल्याला वाटते का ही बहुत बेकार गोष्ट झाली आहे, पण या बेकार गोष्टीमधून नाही काय एक आपल्याला चांगला सुविचार भेटतो, एक चांगला एक माध्यम भेटते, एक चांगली ते गलती न करण्यासाठी आपण एक प्रवृत्त होतो आणि स्वतःला बिल्डअप करतो आणि ती गोष्ट पुन्हा झाली नाही पाहिजे यासाठी आपण स्वतःला प्रिपेअर करतो. यालाच एक प्रकारे सक्सेस म्हणता येईल या. कारण चुकी झाल्यानंतर मग आपण स्वतःला रिकवर करतो ना, त्याला म्हणते सक्सेसफुल होणं. तेव्हा मी सुरुवात केली आर्टिफॅक्ट एपिसोडची. तेव्हा मला माहीत नव्हतं की आर्टिफॅक्ट एपिसोड किती अमेझिंग आहे, किती म्हणजे बहुतच जास्त अमेझिंग. आज क्लासेसला गेलो नाही, आज घरीच होतो. तर त्या दिवशी मी सायन्स फ्रिक्शन व्हिडिओ डाउनलोड केले होते, त्यातले एक व्हिडिओ पाहून राहिलो आहे. तर त्याच्यामध्ये एक व्हिडिओ होता की ईश्वर सच में होते है या नाही या. सो मला हा पॉईंट नाही का काफी जास्त ऑफ वाटतो आहे, कारण नाही का माझ्या मनानुसार नाही का ईश्वर किंवा देव किंवा गॉड या म्हणजे एक्झिस्ट करते, पण तुम्ही त्यांना समजू शकत नाही या. खरंच तू त्याला समजू शकत नाही, कारण गॉड हे तुझ्या अनइमॅजिनेबल थिंग्सवर डिपेंड आहे. मी याला गॉड म्हणत नाही, मी याला युनिवर्स म्हणतो. वाय? कारण ज्याप्रमाणे एक युनिवर्सची आपल्याला कल्पना करता येत नाही, त्याचप्रमाणे हे एक गॉड आहे, त्याची पण आपल्याला कल्पना करता येत नाही या. सो युनिवर्स ज्याप्रमाणे आपल्याला कल्पना करता येत नाही का किती मोठा आहे, तर मला असं वाटते का आपण गॉडला एक युनिवर्स म्हणायला पाहिजे. तर याच्यामध्ये असं एक होतं की या युनिवर्समध्ये गॉड एक्झिस्ट करते का, हा त्यांचा क्वेश्चन होता. मला ऑलरेडी माहीत आहे का गॉड एक्झिस्ट करते या, पण तुम्ही अंडरस्टँड होऊ शकत नाही. बट तुम्ही का स्वतःच्या प्रत्येकांच्या आतमध्ये कुठे ना कुठेतरी असतो, प्रत्येकांच्या आतमध्ये, सगळ्यांच्या आतमध्ये असतो. माझ्यामध्ये, आई, सगळ्या मित्रांमध्ये, सगळ्यांच्या एकदा हार्टमध्ये कुठे ना कुठेतरी असतो. वाय? तू कसं काय म्हणू शकतो राव या, कारण मी त्याला फील केला आहे या आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारे नाही का मी त्याला फील केला आहे. कारण या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये मी फक्त डेली ज्या घटना होते त्याच रेकॉर्ड करत नाही, एक प्रकार नाही का मी स्वतःसोबत भेटतो या.
एक सांगू तुम्हाला ओळखणारा अजून एक पर्सन असतो जो बिलकुल तुमच्याच सारखा असतो, तुमच्याच सारखा एकदम एक्झॅक्टली तुमच्यासारखा असतो. तो तुमचे नाही का एक प्रकारे भावना समजतो या. आणि तो व्यक्ती अजून कोण नाही, फक्त तुम्हीच असतो या. 11 फरवरीला मला असं वाटत होतं की शाला स्नेहा तांबडीला फोन करावं आणि सांगावं बा माझ्यासोबत असं असं झालं, तसं तसं झालं वगैरे वगैरे, माझं मन हलकं करूशा असं वाटत होतं. बट ना, इन्स्टेड ऑफ हर मी एक मोबाईलमध्ये रेकॉर्डर ऑन केलं, कॅमेरा सुरू केला आणि त्यासोबत मी माझ्या मनातलं गोष्टी बोललो या. कारण मी त्यावेळेस नाही का अशा व्यक्तीसोबत भेटलो जो बिलकुल माझ्यासारखाच आहे या. आणि तेव्हापासून नाही का मी स्वतःला ज्याप्रमाणे ओळखून राहिलो आहे, इट्स जस्ट सो मच अमेझिंग या. कधी कधी नाही का स्वतःला ओळखण्यामध्ये नाही का एक प्रकारे वेगळाच एक्सपिरियन्स असतो या. म्हणजे कधी कधी असं वाटते का नयनसारखा एवढा टफ बॅट्समनला समजा जर बॉल टाकायचं राहते ना, तर तेव्हा असं माहीत पडते राव का राहू सगळेजण म्हणते का बाबू बॉल टाक, पण मी नाही टाकत. व्हाय? कारण मला स्वतःला कॉन्फिडन्स असते का भाऊ मी बॉल टाकला ना तर हा छक्केच मारणार आहे या, हा छक्केच मारणार आहे. आणि हे सांगते कोण? हे माझ्या आतमधला जो कॅरेक्टर आहे तोच सांगते का डूड तू बॉल टाकला का छक्केच मारणार आहे, तू किती ट्राय कर. यस, तू किती म्हणजे एक प्रकारे बॉलमध्ये इम्प्रूव्हमेंट आण वगैरे वगैरे, बट हा डूड छक्के मारणार आहे म्हणजे मारणार आहे या. तर मी स्वतःला रिकवर करतो. हे जे नाही का माझ्या आतमधले जे फिलिंग्स आहे ना, म्हणजे आतमध्ये जो कॅरेक्टर आहे ना, हे मागच्या वर्षी खापरखेड्यामध्ये खूप जास्त कामी आलं जेव्हा मी ड्युटी करतो तेव्हा, बहुतच जास्त. का तेव्हा ॲक्च्युली नाही का जे ऑपरेटर लोक आहे ते मला काम सांगत होते का बाबू ॲडलर पडले किंवा बेल्ट फाटला वगैरे वगैरे. तर मी डी पॉईंटवाले जे मेंटेनन्सचे माझ्या खाली जे लोक आहे त्यांना सांगत होतो की भाऊ असं असं काम आहे. तर हे लोक बिलकुल काम ऐकत नव्हते या. हे लोक काम ऐकत नव्हते, त्यामुळे नाही का मला स्ट्रेस ये. कारण ऑपरेटर मलाच बोले, कारण मी त्या सुपरवायझर होतो. आणि त्याच्यानंतर ही गोष्ट जाय ठेकेदारापाशी एव्हरीडे या. म्हणजे हप्त्यातून नाही का करीब 6 दिवसापासून 4 दिवस ती याच्यामध्ये जायचे की ठेकेदाराला सांगून फोन करायचा, मग त्याच्यानंतर ते लोक कामाला लागायचे या. त्यावेळेस मी काफी जास्त डिप्रेस फील करायचो, कारण नेहमी ठेकेदाराला फोन करून मी सांगायचो का हे कामं करून ना राहिले. तर तेव्हा मी नाही का स्वतःला असं फील करून राहिलो की याच्यात मी इथे असण्याचा काही फायदाच आहे नाही. म्हणजे माझ्या बोलण्याचा हे लोक काही ऐकतच नाही आहे. तेव्हा मी नाही का काम डाऊन ठेवलं स्वतःला या. का हे असे लोक आहे जे तुझ्या का हे हलकट लोक आहे या, यांना आपण चेंज करू शकत नाही या. म्हणजे यांची नाही का करीब वर्षभरापासून जेव्हापासून जन्मले तेव्हापासून नाही का जे यांचं जे हलकटपण आहे ना यांच्या डोक्यामध्ये नाही का आत्ताही भरून आहे. तर मी आलो एकाच दिवशी यांना बदलू शकणार नाही. सो आता मी इथे आहे, मी तो जॉब करून न राहिलो आहे. व्हाय? कारण त्याच्यापासून माझी नाही ग्रोथ होती, नाही सक्सेसफुल होता ना काही. सो इट जस्ट नॉट. कारण ते लोक कसे आहे ते मी मागच्या वर्षी खूप एक्सपिरियन्स केला, बहुत जास्त. गौतम कसा आहे, ठेकेदार कसे आहे, कोमल गोमकाडे कसे आहे, आणि MSCBचे ऑफिसर कसे आहे, आणि मामाजी कसे आहे, नात्या कशी आहे या. मी या साऱ्या गोष्टी काफी क्लोजली थ्रू अंडरस्टँड केला की हे लोक माझ्यासाठी इतके म्हणजे माझ्यासोबत असे का वागून राहिले या. मी खूप अंडरस्टँड केलं. मी सोडून आलो जॉब या. कसं आहे की साला स्वतःच्या भरोश्यावर साला आपण एक छोटासा तुकडा जरी का नाही कमवत, बट इट फील्स रिअली प्राऊड. कारण कसं आहे की कधी नाही का आपण नाही का स्वतःच्या ह्याने नाही का जे काय टार्गेट्स अचीव करतो ना याची जे प्रायोरिटी असते ती वेगळीच असते ह्या. म्हणजे आपल्याला असं नाही म्हणता येत का याने तुझी मदत केली होती त्यामुळे तू आज इथपर्यंत आहे. नो. आणि हे फक्त म्हणण्यापुरती नसते रे. हे नाही का जेव्हा नाही का हे लोक जेव्हा तुम्ही समोर येतात
तेव्हा नाही का तुमच्यामध्ये पण एक प्रकारे रिस्पेक्टची भावना नेहमी तयार होऊन जाते का मामाजी फरसे समोर आले का चला बा उभे राहा अँड देन मग तुम्ही वगैरे पाणी म्हणलं तर रपसे पाणी आणून द्या आणि मग त्यांनी काय काम सांगितलं का रपसे काम करा. व्हाय यू जस्ट फील लाईक यू आर गुलाम. या सो राईट नाव माझ्या अशी फिलिंग येत नाही. या मामाजींनी म्हणलं की बाबू आता असं काही काम करायचं आहे. हां ठीक आहे ना, काम करून घेईन पण माझ्या मर्जीने करीन. मला वाटलं आता काम करायचं करीन ना तर उद्या काम करीन. रूढ अशाप्रमाणे आहे. सो कसं आहे की मागच्या वर्षी जे झालं याच्यामध्ये पण मला आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये नाही का खूप म्हणजे मागच्या वर्षी इट जस्ट लाईक सो मच अमेझिंग. म्हणजे कसं आहे की मागच्या वर्षी जे माझ्यासोबत झालं ना तेच एक एक प्रकारे असं क्रांतिकारिक बदलाव माझ्या लाईफमध्ये झाला आहे. आणि त्यामुळे नाही का रोज एव्हरी डे नाही का माझ्या आता रिसेंटली बघून राहिलो मी का एव्हरी डे मी जेव्हापासून वर्धेला आहे ना माझे आर्टिफॅक्ट एपिसोड बहुतच अमेझिंग होऊन राहिले आहे. बहुत म्हणजे खूप पॉईंट टू पॉईंट बोलून राहिलो आहे, बहुत मुद्देशीर बोलणं राहिलं आहे, बहुत चांगल्यानं बोलून राहिलं आहे, मन तर हलकं करून राहिलं आहे. बट नाही का स्वतःला एक प्रकारे बेटर अंडरस्टँड हो. कसं आहे नाही का की शाळा तुम्हाला शिकवते का ABCD म्हणजे काय, बट नाही का लाईफ असं शिकवते का या ABCDचा वापर कुठे करायचा आहे. आणि आर्टिफॅक्ट एपिसोड नाही का एक प्रकारे माझ्यासाठी लाईफच आहे. या आणि हे मला शिकून राहिलं का ABCD वापरायचा कुठं आहे, कशाप्रमाणे कोणत्या गोष्टी का करायचं आहे. इट जस्ट लाईक दॅट. आणि मी स्वतःमध्ये पण खूप जास्त इम्प्रूव्हमेंट बघून राहिलो स्वतःमध्ये. आय नो आताही माझी परिस्थिती इतकी काही खास नाही आहे का मी खूप जास्त पैसा कमवत नाही किंवा वगैरे वगैरे. नो नो बट मला इतकं तर कॉन्फिडन्स आहे का डूड मी एक सक्सेसफुल पर्सन आहे. समोर जाऊन माझे जे टार्गेट्स आहेत ते खूप मोठे आहे आणि ते मला भेटणारच आहे आणि त्यासाठी मी मेहनत करण्यासाठी पण तयार आहे. या मेहनत रिलेट करते का तुम्हाला किती जास्त डेस्टिनी भेटेल. या मेहनतीमागे जो पर्पज असतो तो पर्पज पण एक प्रकारे प्रायोरिटी ठरते का आपण कोण बनणार आहे. आणि तो पर्पज मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रोज सांगतो का तुला का करायचं आहे, का नाही करायचं आहे, कशाप्रमाणे करायचं आहे. एव्हरी डे. त्यामुळे इट फील्स रिअली प्राऊड कारण ज्याप्रमाणे मी आर्टिफॅक्ट एपिसोड करून राहिलो आहे. जस्ट सो मच ग्रेट. ॲक्च्युली या साऱ्या गोष्टी आपण 1000व्या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये बोलायला पाहिजे नव्हत्या. बट कसं आहे की आज आपल्याला टाईम भेटला आहे. हू नोज आपल्याला 1000व्या आर्टिफॅक्ट एपिसोडच्या वेळेस आपल्याला टाईम नसेल कारण युजल नाही का अशा काही स्पेसिफिक जेव्हा टाईम राहते ना म्हणजे जेव्हा माझा 500वा एपिसोड होता ना तेव्हा पण मला असं वाटायचं की साला आपण खूप चांगलं झालं पण म्हणजे वगैरे. मी खूप वाट पाहिली होती का 500वा एपिसोड येईन तेव्हा मी असं बोलीन तसं बोलीन. बट जेव्हा वेळ आली तेव्हा मला बोलताच नाही आलं राव. व्हाय कारण तेव्हा असे कॉन्सिक्वेन्सेस असे काही झाले माझ्यासोबत की मला बोलूशच वाटलं नव्हतं. जस्ट लाईक बिझी होतो किंवा काम करत होतो किंवा माझ्यापाशी दुसरं काही स्टफ होतं वगैरे. सो तेव्हा नाही का मी 503व्या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये 503 या 4 व 5व्या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये मला जे काही बोलायचं होतं ते 503 या 4 आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये बोललो. सो म्हणूनच मी आता 992 आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये बोललो या साऱ्या गोष्टी. कारण हू नोज कारण 1000व्या आर्टिफॅक्ट एपिसोडच्या वेळेस मी का म्हणजे माझ्यासोबत का राहीन वगैरे म्हणजे इट जस्ट लाईक एक हप्ताच बाकी आहे म्हणा. बट इट जस्ट लाईक का असं आहे की तेव्हा टाईम भेटणार नाही या साऱ्या गोष्टी सांगण्यासाठी. टाईम भेटणार आहे म्हणजे तू कुठे चालला तर कुठे नाही. बट हे नाही का आर्टिफॅक्ट एपिसोड करणं रिलेट सोबत करते का माझी मेंटॅलिटी कशी आहे या सांगण्याची. एव्हरीडे मध्ये चांगलीच राहते मला मेंटॅलिटी. बट विचार करून घे का आईवडिलांसोबत झगडा झाला 1000व्या आर्टिफॅक्ट एपिसोडच्या वेळेस आणि तुला असं वाटलं की कोणासोबत नाही बोलला तर गेला तो दिवस. सो जस्ट लाईक दॅट. आणि त्या दिवशी आर्टिफॅक्ट एपिसोड केला तर फक्त सांगून दिलं कसं झालं तसं झालं देन क्विट केलं आणि जस्ट खतम. असं नाही करायचं होतं. सो बेसिकली मला पूर्ण सांगायचं होतं की उठपर्यंत जर्नी कशी काय आली आपली आणि समोर पण जर्नी खूप वाढणार आहे बहुत जास्त. म्हणजे एक प्रकारे स्टार्टच झाला आहे. या 1000व्या आर्टिफॅक्ट एपिसोडपर्यंत म्हणू शकतो कारण आता 1000व्या आर्टिफॅक्ट एपिसोड नंतर नाही का आपली एक नवीन सुरुवात होणार आहे. कारण इथून आपल्याला जॉब लागणार जे स्वतःच्या मेहनतीवर असलेली जॉब आहे. अशी नाही का कोणीतरी ऑफर केली.
नो नो नो, ही गोष्ट स्वतःच्या मेहनतीने केलेली जॉब आहे. या 1000व्या आर्टिफॅक्ट एपिसोड नंतर मला डिझाईनमध्ये जॉब लागेल. दॅट्स इट. आणि या जॉब नंतर नाही का आपली सुरुवात होईल का आपल्याला फिल्म करिअरसोबत कुठे कुठे जायचं आहे, पुण्याला जायचं आहे, अँड देन आपल्या टार्गेट्स अचीव करायचे आहे. सो बेस्ट ऑफ लक, कॉंग्रॅच्युलेशन. आणि समोर खूप काही होणार आहे. इट जस्ट लाईक आता 992 आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. सो जास्त काही बोलत नाही, जे काय होऊन राहिलं ते होऊ दे. लाईफला बिकम बेटर करण्यासाठी आपण इथपर्यंत आलो आहे आणि समोर पण आपल्याच लाईफला आपण बेटर करण्यासाठी आपण पुढे राहू असं मला वाटते. सो आय एम डुईंग धिस. आणि या सो जास्त बोलत नाही. एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज नाईस. आज काय झालं, आज काय नाही, आज सॅटर्डे, आज कोणी येणार नव्हतं क्लासेसला, त्यामुळे मी पण नव्हतो. आज झोपलो मस्त 8 वाजेपर्यंत, दातं वगैरे घासले. त्याच्यानंतर कसं की आईला ते दही आणून द्यायचं होतं, मी थोडंसं उशीर केला, आईचं डोकं खराब झालं. देन काय नाही, मग मी थोडासा नाश्ता केला, ते ब्रेड पकोडे खाल्ले. देन आज मी घरची गोष्ट सेगमेंट 1 कंप्लीट केली. सेगमेंट 2साठी लिहितो म्हणलं, बट त्या न्यूटन पिक्चर बघितला. हां, अजून एक गोष्ट सांगायची राहिली. ओके, मी नाही का या नेक्स्ट म्हणजे आता जे मला बोलायचं आहे त्याच्यामध्ये सांगतो. ही जसं एक नवीन कथा माझ्या डोक्यामध्ये ट्रिगर झाली आहे, त्याला मी खूप चांगल्याने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 992. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.